राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरएसएस सरसंचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजनावर आपल्या मतांनी नवी चर्चा सुरू केली आहे। नुकतेच नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आम्ही 2, आमचे 3 हे सूत्र स्वीकारले पाहिजे, जेणेकरून देशातील लोकसंख्या असंतुलन रोखता येईल। ही घटना 23 सप्टेंबर 2023 रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भविष्यातील भारत एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन या व्याख्यानमालेदरम्यान घडली। त्यांनी असा युक्तिवाद केला की भारताचे लोकसंख्या धोरण व्यापक आणि सर्वांसाठी समान असावे आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे धार्मिक आधारावर होणारे लोकसंख्या असंतुलन राष्ट्रासाठी हानिकारक ठरू शकते। मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की जिथे कुठे जन्मदरात वाढ आणि असंतुलन दिसून आले तिथे देशांचे विभाजन झाले आहे। त्यांनी विशेषतः यावर जोर दिला की प्रत्येक कुटुंबात 3 मुले असल्यामुळे भारताची लोकसंख्या स्थिर ठेवण्यास मदत होईल आणि सध्या दिसणारे असंतुलन दूर करता येईल। त्यांच्या या विधानामुळे विविध राजकीय आणि सामाजिक वर्तुळांमध्ये चर्चांना नवा रंग चढला आहे। या विधानाचा राष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतो आणि लोकसंख्या नियंत्रणावर धोरणकर्त्यांचे पुढील पाऊल काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।